वुंड ड्रेसिंग ॲट होम. ओके, जे वुंड म्हणजे काय, ज्या ठिकाणी मला इंजुरी झालेली आहे. ओके, एक माझा बॉडीला एक कुठेतरी हार्म झालेला आहे, त्याला आपण काय बोलतो, वुंड बोलतो ना. मग ते सपोज इन्सिजन असो की सर्जरी आफ्टर असो, सर्जरी पण आपण वुंडच बोलतो ना, ज्यावेळेला कट करतो म्हणजे काय इन्सिजन झालेलं आहे त्याला आपण काय बोलणार, वुंड. या ठिकाणी इंट्रोडक्शन बघा. A wound is a defined as an injury to be the body as from the violence, accident or the surgery. समजलं सगळ्यांना. वुंड म्हणजे काय, स्पेसिफिकली ज्यावेळेला तुम्हाला इन्सिजन होणार, तुमची सर्जरी होणार किंवा तुमचा ॲक्सिडेंट होणार. व्हायलन्स म्हणजे काय, व्हायलेंट आपण ज्यावेळेला होतो ना त्यावेळेला, त्या ठिकाणी दॅट टिपिकली इट इन्व्हॉल्व इन द लॅसरेशन्स ऑर द ब्रेकिंग ऑफ अ मेम्ब्रेन्स सच ॲज स्किन. स्किनची मेम्ब्रेन काय करते, त्या ठिकाणी ब्रेक होणार. युजली डॅमेज अँड अंडरलाइनिंग द टिश्यू. जे अंडरलाइनिंग टिश्यू असतात ते पण डॅमेज होणार आपल्या बॉडीतले. आपल्या बॉडीतले काय होणार, स्किनमध्ये जे टिश्यू आहे आपले, टिश्यू पण डॅमेज होणार, सेल्स पण डॅमेज होणार. मग त्या ठिकाणी काय होणार, आपल्या ठिकाणी बॉडीमध्ये वुंड, आपण त्याला काय बोलतो, वुंड. वुंड म्हणजे काय, सर्जरी असो, व्हायलन्स असो, ॲक्सिडेंट असो, ओके, किंवा इंजुरी असो आपल्या बॉडीला. सो आपल्याला काय होणार, त्या ठिकाणी वुंड तयार होणार. ज्यावेळेला तुम्हाला कट लागतो, इन्सिजन होतो तुमच्या बॉडीला, तो पण वुंडच आहे ना. हील होणार किती मिनिट लागतो, कमीत कमी 3 ते 4 दिवस लागतात ना. म्हणजे काय, तुमचा हिलिंग पिरियड आहे वुंडचा. ओके, जर का तुम्ही प्रॉपरली केअर घेतले नाही, त्या ठिकाणी इन्फेक्शन झालं, तो स्प्रेड होणार. वुंड काय होणार, स्प्रेड होणार, इन्फेक्शन स्प्रेड होणार. ओके, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, केअर घ्यायची आहे वुंडची प्रॉपरली ॲट होममध्ये. मग तो पेशंट असो किंवा सेल्फ असो, दोन्ही पण. डेफिनेशन काय आपण या ठिकाणी बघू. वुंड ड्रेसिंग कॅन बी डिफाईन ॲज अ प्रोसेस ऑफ क्लिनिंग अ वुंड or incision and applying the sterile protective covering using the antiseptic technique. त्या ठिकाणी बघा, जे क्लीन करणार आपण वुंडला अगोदर, ओके, हायड्रोजन पेरॉक्साईड मध्ये सगळ्यांना हायड्रोजन पेरॉक्साईड आपण अप्लाय करणार. वुंड कोणता, ज्या वेळेला वुंड आहे, रिअल वाला वुंड आहे, म्हणजे की आफ्टर सर्जरी आहे, मला क्लीन पण करायचं आहे. एक तर मी बिटाडीन सोल्युशनने करू शकतो क्लीन, किंवा हायड्रोजन पेरॉक्साईडने करू शकतो. आता ॲक्सिडेंट झालेल्या पर्सनमध्ये मी हायड्रोजन पेरॉक्साईड यूज करणार. रिझन का, कारण जे पण सॉइलचे पार्टिकल्स असतात ना, जे स्मॉल साईज, ते त्या ठिकाणी टिश्यूमध्ये जाऊन बसतात. म्हणून मी काय करणार, हायड्रोजन पेरॉक्साईड त्या ठिकाणी टाकणार आणि रब करणार. रब केल्यानंतर काय होणार, ते जे टिश्यूमध्ये गेलेले स्मॉल पार्टिकल असतात ते रिमूव्ह होतात. म्हणजे चान्सेस ऑफ इन्फेक्शन कमी होईल ना पर्सनला. त्यानंतर मी अप्लाय करणार बिटाडीन सोल्युशन. आणि असेप्टिक टेक्निक म्हणजे काय, प्रॉपरली स्टराईल टेक्निक आपण यूज करायची. असं नाही की मी विदाउट ग्लोव्ज प्रोसिजर करतोय, मग तर अजून चान्सेस आहे इन्फेक्शन होण्याची. कारण की तुम्ही कंटॅमिनेटेड तुमचे हँड असतात. ओके, या ठिकाणी तुमच्या हँड्सवर सध्या खूप मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो होत आहे सध्या. सो जो पार्टमध्ये जर का माझे मायक्रो ऑर्गॅनिझम गेले, सो चान्सेस काय होतात, इन्फेक्शन होण्याचे जास्त स्प्रेड होतात. ओके, इम्युनिटी माझी वीक आहे. ओके, जे आता माझ्या ह्या हँडच्या पार्टला इंजुरी झालेली आहे, तुम्ही डायरेक्टली टच केला, ओके, तुमचे हँड काय प्रॉपरली कंटॅमिनेटेड आहे मायक्रो ऑर्गॅनिझम. तुम्ही कुठे पण हँड टच करतात, कुठे पण सपोज आपण हात ठेवतो, मग आपल्याला करायची हँड वॉशिंग प्रोसिजर करायची प्रॉपरली, आपण फॉलो करतो ना ते. त्यानंतर काय करायचे, आपल्याला स्टेराइल ग्लोव्ज यूज करायचे. स्टेराइल ग्लोव्ज मध्ये सर्वांना एक पॅक असतात, स्टेराइल ग्लोव्ज अप्लाय करायचं आहे. ओके, त्यानंतर काय, असेप्टिक टेक्निक म्हणजे काय, तेच प्रॉपरली ग्लोव्ज वेअर करायची, स्टेराइल ग्लोव्ज, त्या ठिकाणी आपण वुंडला कव्हर करायचं आहे असेप्टिक टेक्निकने. पर्पजेस आपण या ठिकाणी बघू आता. टू रिमूव्ह अँड डिस्पोज द सॉइल मॅटर टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ इन्फेक्शन. ओके, जे सॉइल मॅटर असतात ना, या ठिकाणी मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केलं ना, जे सॉइलमधले पार्टिकल्स असतात, सॉइल मॅटर, ते आपण काय करतो, रिमूव्ह करतो. म्हणून आपण काय करणार, वुंड केअर करणार. टू प्रोव्हाइड अ क्लीन एरिया अराउंड द कव्हर वुंड टू प्रिव्हेंट ॲडिशनल इन्फेक्शन. To provide a clean area around the cover wound to prevent additional infection. ओके, जो वुंड आहे त्या एरियाला आपण कव्हर करणार, रिझन का ॲडिशनल इन्फेक्शन होणार नाही. टू अप्लाय स्टेराइल ड्रेसिंग टू प्रिव्हेंट अदर इन्फेक्शन अँड प्रमोट हिलिंग. स्टेराइल ड्रेसिंग आपल्याला त्या ठिकाणी अप्लाय करायची. स्टेराइल ग्लोव्ज असेल, स्टेराइल कॉटन असेल, ओके, ते आपल्याला त्या ठिकाणी अप्लाय करायचे. टू प्रिव्हेंट द अदर इन्फेक्शन अँड प्रमोट हिलिंग. अदर इन्फेक्शन पण होणार नाही. आणि प्रमोट ऑफ हिलिंग काय, म्हणजे की
टाइम ऑफ हिलिंग पिरियड लवकर होणार. आता आपल्याला आर्टिकल्स कोणते कोणते लागतात फॉर द वुंड केअरसाठी. फर्स्ट वन आहे ड्रेसिंग पॅक. त्यामध्ये गॉज पॅड असेल, एक पीस लागेल. त्यानंतर पीस ऑफ गॉज, जे छोटे छोटे साईजचे गॉज असतात ना, मग ते सगळ्यांना छोटे छोटे साईजचे गॉज ते पण आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. त्यानंतर कॉटन बॉल ऑटोक्लेव्ह, म्हणजे कोणते, जे स्टेराईल आहेत. कॉटन बॉल स्टेराईलला पाठवतात, गॉज पण स्टेराईलला पाठवतात, ऑटोक्लेव्हला पाठवतात आणि कॉटन बॉल पण ऑटोक्लेव्हला पाठवतात. ज्या ठिकाणी आपल्याला ड्रेसिंग करायची असेल त्या ठिकाणी. ड्रेसिंग ट्रॉली ही सेपरेट असते हॉस्पिटलला. तुमची इंजेक्शन ट्रॉली सुद्धा डिफरंट असते. त्या ठिकाणी तुमचं नॉर्मल कॉटन असतात, ते काही ऑटोक्लेव्ह करत नाही. म्हणजे ड्रेसिंग ट्रॉली असते ना, त्यामध्ये गॉज, तुमचे गॉज पॅड, ओके, त्यानंतर कॉटन बॉल सर्व स्टेराईल असतात, म्हणजे काय, ऑटोक्लेव्ह झालेले असतात. टू प्रोव्हाइड द वुंड केअरसाठी किडनी बेसिन ऑर द पेपर बॅग तुम्हाला ठेवायची आहे. किडनी ट्रॅक किंवा पेपर बॅग. टू रिसीव्ह द वेस्ट आर्टरी फोर्सेप एक पाहिजे तुमच्याकडं. टू क्लीन द वुंडसाठी एक आर्टरी फोर्सेप आपल्याकडे पाहिजेत. आपल्या इन्स्ट्रुमेंटमध्येच काय सांगितलेलं आहे बॅक टेक्निकच्या, एक आर्टरी फोर्सेप, एक टंग फोर्सेप आणि एक हॅमर, एक ट्युनिंग फोर्क आपल्याकडे एक मॅन्डेटरी आहे. थंब फोर्सेप पण आपल्याला एक पाहिजे. टू टेक गॉज फ्रॉम द ड्रेसिंग बॉक्स. आता जो ड्रेसिंग बॉक्स असतो ना, त्याहून आपण ज्या वेळेला मला घ्यायचं आहे, ओके, तर मी डायरेक्ट हात टाकणार का, ते सगळं आणि त्याला लावणार. मग मी काय घेणार, चिटल फोर्सेप असेल किंवा आपला हा कोणता थंब फोर्सेप असेल, त्यामध्ये मी घेणार. ओके, म्हणजे काय, इन्फेक्टेड होणार नाही ते किंवा अनस्टेबल होणार नाही. एक सीझर लागणार टू रिमूव्ह द डेड टिश्यूसाठी, सीझर्स. ओके, त्यानंतर लार्ज बाउल विथ द लीड ऑटोक्लेव्ह. लार्ज बाउल, ऑटोक्लेव्ह बाउल. बाउलमध्ये सर्वांना बाउल, भांडा एवढा साईजचा तो आपल्याला लागेल. स्टील बाउल सुद्धा लागेल फॉर द पोर्क क्लिनिंग अँड द डिसइन्फेक्टेड सोल्युशनसाठी. जे सोल्युशन असतो ना आपण त्यामध्ये टाकतो. मग त्या ठिकाणी गॉजमध्ये काय करणार, आर्टरी फोर्सेपने आपण घेणार आणि या ठिकाणी वॉश करणार त्यांचं वुंड. ओके, केअर करणार वुंडची. स्पिरिट, बिटाडीन और एनी अदर अँटीसेप्टिक सोल्युशन आपल्याला लागणारच आहे टू अप्लाय द वुंडसाठी. ड्रेसिंग बँडेज, ओके, किंवा प्लास्टर आपल्याला लागू शकतं फॉर द सेक्युअर द ड्रेसिंग. ज्यावेळेला मी ड्रेसिंग करणार ना, मग मला वरतून बँडेज लागणार ना अप्लाय करायला. प्लास्टिक सीट. प्लास्टिक सीट काय असते माहिती आहे का, जे ओटीमध्ये असतात ना, ओटीमध्ये प्लास्टिक सीट असते कव्हर करण्यासाठी. ओके, ती पण स्टेराईल असते प्लास्टिक सीट. ती का, कारण की त्या ठिकाणी स्टेरिलिटी मेंटेन ठेवतो आपण, कव्हर करतो बॉडी किंवा तो अदर पार्ट आपण कव्हर करतो. टू प्रिव्हेंट द स्पिलिंग ऑफ द सोल्युशन व्हाईल डुईंग द प्रोसिजर. आता ज्यावेळेला आपल्याला प्रोसिजर करायची आहे, सो मी वरतून टाकणार, ज्यावेळेला मी सोल्युशन घेणार, सो पेशंटच्या बॉडी पार्टवरती पण जाणार नाही आणि स्पिल म्हणजे काय, खाली पण पडणार नाही किंवा दुसरीकडे पण जाणार नाही. प्लास्टर सुद्धा आपण अप्लाय करू शकतो फॉर द सेक्युअर द वुंडसाठी. ओके, सो हे एवढे आर्टिकल्स आहे जे की आपण यूज करू शकतो. ओके, आता खाली तुम्ही बघू शकता वुंड. ओके, हा वुंड आहे. सो आता याची हिलिंग पिरियड तुम्हाला बघू शकता तुम्ही, खूप लो हिलिंग पिरियड आहे त्याची. म्हणजे काय, कमीत कमी त्याला 10 ते 15 दिवस झाले असेल वुंड हो. ओके, सो त्या ठिकाणी प्रॉपरली केअर घेतली त्यांनी नाही. रुरल साईडला काय करतात, जडीबुटी लावतात, अजून पण लावतात. कोणत्या कोणत्या भागामध्ये जडीबुटी लावतात डायरेक्टली वुंडला, आणि काय करतात, जो कपडा असतो त्याला कव्हर करतात कपड्याने. सो मग आता ही कोणती मेथड झाली, आयुर्वेदिक तर आहेत, पण अनस्टेराईल मेथड आहे ना, चान्सेस ऑफ इन्फेक्शन जास्त स्प्रेड होणार. ओके, सो आपल्याला प्रॉपरली स्टेराईल मेथडनेच यूज करायचं आहे. ओके, आता हे जे स्टुडंट दिसते तुम्हाला, ते काय करताय, वुंड केअर करताय त्या एका पेशंटची. आता आपण बघू प्रोसिजर. प्रोसिजरमध्ये काय, आपल्याला बॅक टेक्निकच्या प्रोसिजर सगळ्या फॉलो करायच्या 1 to 5 पर्यंत. असेच द वुंड अँड एक्सप्लेन द प्रोसेस टू द क्लायंट. वुंड असेच करायचं आहे, किती वुंड आहे, स्मॉल साईज आहे, लार्ज साईज आहे. ओके, सुचर अप्लाय का वुंडवर ते पण बघायचं आहे. ओके, त्यानंतर पेशंटला एक्सप्लेन करायची प्रोसिजर. टेक द नीडेड आर्टिकल्स लाईक काय, स्टील बाउल असेल, ड्रेसिंग बॉक्स असेल, ड्रेसिंग पॅक असेल, बेटाडीन सोल्युशन असेल, स्पिरिट असेल, कॉटन बॉल बॉक्स असेल. त्यानंतर फ्रॉम द अप्पर कंपार्टमेंटमधून घ्यायचं आहे आणि अप्पर जो पार्ट आहे त्याला फ्लॅप करायचा. ओके, हे सगळे इन्स्ट्रुमेंट आपण काढून घ्यायचे आफ्टर द हँड वॉशिंग. टू प्रिपेअर नॉर्मल सलाईन, ॲड अबाउट अ टीस्पून पर 5 grams ऑफ सॉल्ट फॉर इच 200 ml ऑफ वॉटर अँड बॉईल इट व्हायगरसली फॉर द 10 minutes साठी. आपल्याला नॉर्मल सलाईन प्रिपेअर करायची आहे.
घरात. आता माझ्याकडे NSची बॉटलच नाही ना घरी, सो मी कसं NS सोल्युशन करणार. नॉर्मल सलाईन ऑफ कंटेंटमध्ये काय असतो, सोडियम असतो, सोडियम कंटेंट असणार. ओके, सोडियम क्लोराईड. मग त्या ठिकाणी मी काय करणार की 200 ml सॉल्ट ml घेणार वॉटर. ओके, त्यामध्ये काय करणार, त्याला बॉईल करणार फॉर 10 मिनिटसाठी, आणि त्यामध्ये काय टाकणार मी टीस्पून ऑफ 5 ग्राम ऑफ सॉल्ट. मग ते माझं कोणतं सोल्युशन रेडी झालं, NS सलाईन सोल्युशन. ओके, मी होम साईडला सुद्धा प्रिपेअर करू शकतो. रिझन काय त्याचं, टू प्रिपेअर द क्लिनिंग ऑफ सोल्युशन्स, क्लीन करण्यासाठी. रिमूव्ह द ओल्ड सॉईल ड्रेसिंग. ओके, जे पण सॉईल ड्रेसिंग असते ती रिमूव्ह करायची ओल्ड, मग आपल्याला न्यू अप्लाय करायची. टू प्रिव्हेंट द कंटॅमिनेशन, स्क्रब द हँड फॉर 2 to 3 minutes. किती 2 to 3 minutes. टू अवॉइड द क्रॉस इन्फेक्शन, क्लीन द wound with cotton swab in the cleansing solution, normal saline, using the artery forceps for surgical wound, clean the incision from the center to peripheral. म्हणजे कसं, आता या ठिकाणी मला वुंड आहे, सेंटर टू पेरिफेरल म्हणजे काय, सेंटर पार्ट पासून तर पेरिफेरल म्हणजे काय, आउटसाइड पार्ट पण क्लीन करायचं आहे. अगोदर कोणता कंटॅमिनेटेड पार्ट जास्त आहे आपला वुंड, त्यानंतर कोणता आहे आउटसाइड. म्हणून मी सेंटर टू पेरिफेरल त्या ठिकाणी रोटेशन करणार आणि क्लीन करणार. रिझन काय, टू रिड्यूस द रिस्क ऑफ कंटॅमिनेशनसाठी रिड्यूस करणार. त्यानंतर बघा काय 8 नंबरची स्टेप, व्हाईल ड्रेसिंग द थंब फॉरसेप्स शुड बी कन्फाइंड विथ द ड्रेसिंग बॉक्स अँड शुड नॉट बी टच द इन्फेक्टेड साईट अँड द आर्टरी फॉरसेप्स. जे इन्फेक्टेड साईड असतात ना त्या ठिकाणी आपल्याला टच करायचं नाही. ओके, रिझन काय, कारण की ते कंटॅमिनेट पासून आपल्याला रिस्क ऑफ कंटॅमिनेशन कमी करायचं आहे. After cleaning the wound, apply the appropriate medicine in the gauze and secure the with the roller, bandage and plaster. मेडिकेशन म्हणजे कोणत्या, बिटाडीन सोल्युशन असतात ना त्यामध्ये बिटाडीनची क्रीम असते, सो ती आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो आणि बँडेज कव्हर करू शकतो. वॉश द यूज ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड बाउल्स विथ द सोप अँड वॉटर, क्लीन द इन्स्ट्रुमेंट अँड रिप्लेस देम. ओके, जे इन्स्ट्रुमेंट आपल्याला ते क्लीन करायची, प्रॉपरली वॉश करायची आणि रिप्लेस करायची. एक्सप्लेन द कंडिशन ऑफ द वुंड टू द बेनिफिशियरी अँड डॉक्युमेंट द केअर. डॉक्युमेंटेशन तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, डॉक्युमेंटेशन तुम्हाला करावं लागते लास्टला. ओके, पेपरवर. टू मेंटेन द गुड रिलेशनशिप विथ द फॅमिली. ओके, सो नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, नर्स रिस्पॉन्सिबिलिटी काय ॲट द टाइम ऑफ वुंड केअर, हेल्प द क्लायंट टू ड्रेस अप, टेक कम्फर्टेबल पोझिशन इन द बेड, चेंज द गारमेंट्स इफ सॉईल. ओके, डिस्कार्ड द यूज ऑफ ड्रेसिंग, जे डिस्कार्ड करायचे आपल्या यूज ऑफ ड्रेसिंगसाठी जे मटेरियल लागणार ते. वॉश आर्टिकल अँड इन्स्ट्रुमेंट विथ द सोप अँड वॉटर, कशाने, सोप अँड वॉटरने. बॉईल इट फॉर द 20 minutes ॲट होम. आपल्याला बॉईल करायचे. रिझन का, जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ना लागलेले आपल्या आर्टिकल्सला ते त्या ठिकाणी रिमूव्ह होणार. वॉश द हँड थ्रोली विथ द सोप अँड वॉटर, तुमचे हँड सुद्धा वॉश करायचे प्रॉपरली. ओके, एका झालं आपलं नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी झाली फॉर द वुंड केअर ऑफ पेशंटसाठी. ओके, तशी प्रत्येक याला नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी असते. ओके, तुम्हाला ती फॉलो करायची. वाटेल सांगल्यावर तुम्हाला नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, जे तुम्ही पेपर बॅग टाकता ते पेपर बॅगपासून तुम्हाला ऑल रिप्लेस करायचं आहे. फक्त टाकलं निघून जायचं का नाही. जे पण इन्स्ट्रुमेंट आहे तुमची इन्स्ट्रुमेंट प्रॉपरली रिप्लेस करायची. पेपर बॅग आहे, पेपर बॅग प्रॉपरली डिस्कार्ड करायची. ओके, जे खालचा पेपर असतो फ्लोअरचा तो पण आपण उचलून घ्यायचा. ओके, ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. फॉर द ॲट तुम्ही होम केअर करणार ना घरी जाऊन टूलरमध्ये, तेच त्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. आता जे होम केअर नर्सेस असतात ना, होम केअर नर्सेस त्या पण सेम असंच करतात. ऐका, होम केअर नर्स जे असतात ना, कारण का बघा तुम्हाला घरी जाऊन केअर द्यायची म्हणजे काय कम्युनिटीसारखंच तुम्हाला त्या ठिकाणी वाटणार. पेशंटच्या घरामध्ये पण इन्स्ट्रुमेंट नसतात एवढे. जस्ट तुम्हाला फर्स्ट एड तुम्हाला ट्रीटमेंट द्यावं लागेल जास्तीत जास्त. ज्या वेळेला डॉक्टर सर्वट असतात तुम्हाला फक्त NS लावायचे आणि इंजेक्शन असतं ते इंजेक्शन द्यायचे आणि ओरल मेडिकेशन, बस एवढंच होम केअरमध्ये. पण आपण कम्युनिटीमध्ये काय ऑल प्रोसिजर फॉलो करणार आहे. समजलं? तर आता या ठिकाणी आपला टॉपिक संपलेला आहे. ठीक आहे, तर मग आता आपण नेक्स्ट टॉपिक बघू.